काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची काल भेट घेतलेली होती। त्यांच्यासोबत चर्चाही केली। सांत्वनपर भेटीमध्ये राहुल गांधींनी पोलिसांवरच गंभीर आरोप केले। कोठडीमध्ये असताना पोलिसांनी मारहाण केल्यानं सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचा आरोप राहुल गांधींनी केला। तर दलित असल्यामुळे सोमनाथ यांची हत्या केल्याचं मोठं विधानही यावेळी गांधींनी केलं। परभणी जाळपोळ आणि दगडफेक प्रकरणी काँग्रेसचे सर्व महत्त्वाचे नेते राहुल गांधींसोबत परभणीमध्ये दाखल झाले होते। तर मुख्यमंत्री फडणवीसांनी राहुल गांधींचा दौरा राजकीय असल्याचं म्हटलेलं आहे आणि या दौऱ्यानंतर राहुल गांधींची ही प्रतिक्रिया समोर आलेली आहे आणि या प्रतिक्रियेमध्ये त्यांनी पोलिसांमुळेच सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचा आरोप केलेला आहे। तर राहुल गांधींनी सूर्यवंशी कुटुंबाचं सांत्वन केलं त्यावेळची ही दृश्य। पुलिस ने इनकी हत्या की है और चीफ मिनिस्टर ने असेंबली में पुलिस वालों को मैसेज देने के लिए झूठ बोला है। इसको इस युवा को इसलिए मारा गया है क्योंकि वो दलित है और वो कॉन्स्टिट्यूशन की रक्षा कर रहा था। आरएसएस की विचारधारा कॉन्स्टिट्यूशन को खत्म करने की विचारधारा है। हम चाहते हैं कि एकदम ये मैटर रिजॉल्व किया जाए और जिन लोगों ने ये किया है उनको सजा मिले। राहुल गांधी या ठिकाणी केवळ राजकीय हेतून आले होते। ही केवळ राजकीय भेट होती। या ठिकाणी या संपूर्ण प्रकरणाची आम्ही न्यायालयीन चौकशी ही घोषित केलेली आहे। न्यायालयीन चौकशीमध्ये या संदर्भातलं सगळं सत्य आणि तथ्य बाहेर येईल। काहीही लपवण्याचं कारण नाहीये आणि जर त्या चौकशीमध्ये कुठल्याही प्रकारे मारहाणीमध्ये किंवा अशा प्रकारच्या गोष्टींमुळे हा मृत्यू झालाय असं बाहेर आलं तर कोणालाही सोडलं जाणार नाही। कठोरात कठोर अशा प्रकारची कारवाई ही केली जाईल। तर राहुल गांधींच्या या दौऱ्यानंतर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत, बघूया। राहुल गांधीला महाराष्ट्र कुठे कळणार आहे? आंबेडकर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर तरी कळले का? नुसतं तो कपड्याचा रंग ब्ल्यू असला म्हणजे आंबेडकरवादी होत नाही। आतमध्ये पाहिजे ना काहीतरी कपड्याच्या। ते आम्ही तिकडे उत्तर देऊ, ते आम्ही तिकडे समर्थ आहे। दादा, आज राहुल गांधींनी एक वक्तव्य केले की सोमनाथ सूर्यवंशीच्या कुणाला मुख्यमंत्री जबाबदार आहेत। तुम्हाला पटतं का हे वक्तव्य? तुम्हाला पटतं? हे त्यांनी काय बोलावं त्यांचा अधिकार आहे। याबद्दल अतिशय व्यवस्थितपणे सभागृहामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी उत्तरं दिलेली आहेत। परभणीच्या बद्दल पण दिलेली आहेत, घटनेबद्दल आणि आपल्या बीडच्या घटनेबद्दल पण दिलेली आहे। आणि त्या सर्व ठिकाणी मी स्वतः राज्याचा प्रतिनिधी या नात्याने भेट देऊन त्यांच्या नातेवाईकांना, त्यांच्या कुटुंबियांना सगळ्यांना भेटलेलो आहे। गांधीजी साहेब म्हणले जे आहे ते होईल म्हणले, कानून कायदा कायदेशीर होईल म्हणले, लवकरात लवकर आपण करूत म्हणले, हे न्याय मिळेल म्हणले, तुम्हाला न्याय मिळवून देऊ म्हणले साहेबांनी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।